रे आता माझ्या भावा आता माझ्या भावा आता माझ्या Krishna
आता माझ्या भावा अंतराय नको देवा, आले भागाते करीतो आणि तुझे नाम उच्चारितो। दृढ माझे मन येथे राखावे बांधून, आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो। तुका म्हणे वाटे, तुका म्हणे वाटे, नका फुटो देऊ फाटे, आले भागात करीतो तुझे नाम उच्चारितो। विठाला विठाला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुदेव सर्वकार्येषु सर्वदा। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। तुम्ही विश्वनाथ दीन रंकमियानाथ, कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी, काय उणे तुम्हापाशी मी तो अल्पची संतोषी, कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी। तुका म्हणे देवा प्रेम भातुके पाठवा, कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी। समचरण सरोजम सांद्रणी लांबुदाभम, जगननिहित पाणी मंडनम मंडनानाम, तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम, सदैधवलसं विठ्ठलं चिंतयामि। महायोगपीठे तटे भीमरत्यं वरुं पुंडरीकाय दातो मृन्द्रे, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो। बाबाजी सद्गुरु दास तुका, कलावज्ञ जे उदारार्थ अवतारम, कलांकांक तेजोदिका मोदी वक्रम, कलानिशवादा पनुदार दक्षम, समाधिस्थ मूर्ती भजे ज्ञान दे। ओम नमो ज्ञानेश्वरा, 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 ओम नमो ज्ञानेश्वरा,
करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे. मी कळा कुसरी काहीच नेने, बोलितो वचनाती भाविका, एका जनार्दने तुमचा दास. त्याचे आज पूर्वावी काय माझी वाणी, मानेल संतासी रंज उचित्ता शापुलिया. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. यावार करे संतांचा, 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 यावार करे. मस्तक हे पायावरी, यावार करे संतांचा, मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या बिडाला. आता माझ्या भावा अंतराय नको देवा, आले भागा ते करीतो, तुझे नाम उच्चारितो. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवेकरता घेतलेला अभंग. वैराग्य महामेरू जगदराग रसिक संत शिरोमणी विश्ववंद्य जगदवंद्य जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या गाथेतील 4 चरणाचा प्रसिद्ध असा भगवंताकडे मागणी करणारा अभंग आहे. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबरायाने भगवान पंढरीस परमात्म्याकडे विशेष अशी मागणी केलेली. देवा, तुझ्यात आणि माझ्यात अंतर पडू देऊ नको, एवढी विशेष मागणी. आता माझ्या भावा अंतराय नको देवा, अंतर पडू देऊ नको. जे भी माझ्या वाट्याला आलेलं काम असेल ते निमूटपणे मी करीन. कारण काम कुठलं बारकं नाही, कुठलं मोठं नाही, कुठलं चांगलं नाही, वाईट नाही. कर्म हे कर्म आहे. जे बी माझ्या वाट्याला प्रारब्धानुसार काम आले ते काम करतो, आले भागा ते करीतो. आणि ते करत असताना तुझे नाम उच्चारितो, तुझं भजन बी करतो आणि काम बी करतो. पण अंतराय नको देवा, माझ्यात आणि तुझ्यात अंतर पडू देऊ नको, ही भगवंताकडे मागणी आहे. कारण का हे मन असं विचित्र आहे ना, या मनाच्या वेगा एवढा कोणाचाच वेग नाही. इतकं चंचल आणि चपल असणारं मन आहे. देवा, हे मन आमच्या लायकीत आवरायच्या लायकीत नाही, याचा कंट्रोल आमच्याकडं नाही. त्याच्यामुळं माझं जे मन आहे ना, तुझ्या पायावर कायम बांधून ठेव. दृढ माझे मन, दृढ म्हणजे घट्ट बांध, ढिलं बांधू नको, नाही तर केव्हा सुटून जाईल बरं. हां, असं ढिलं बांधून चालत नाही, घट बांधावं लागतं. चांगलं लॉक टाकून त्याला आवडावं लागतं तर राहील, नाही तर ते राहण्याचे लेवलचं नाही. असं विचित्र मन आहे. म्हणून हे जे मन आहे, तुझ्या पायावर माझं मन या ठिकाणी बांधून ठेव. दृढ माझे मन येथे राखावे बांधून. आणि एवढंच नाही, एकदा मन तुझ्या पायावर स्थिर झालं का, या मनाला वाटा फुटू देऊ नको. कारण मधल्या मध्येच या ठिकाणी किती वाटा फुटतेला काही सांगता येत. साप्त्यात बसून सुद्धा आपली मनं कुठं कुठं पळते ती हिच्याच त्यालाच माहीत आहे, कोणाला काय कळत नाही. शरीरानं कुठेही असो, पण माणूस मनानं कुठं जाऊन येईल काय सांगता येत. मंडपात बसल्या बसल्या दिल्लीला जाऊन येतात लोक बरं, इतकं फास्ट आहे मन. त्याच्यामुळं ह्या मनाला वेगळ्या वाटा फुटू देऊ नको. या बिढाला बिढाला बिढाला, सरळ सरळ सोपी थोडीशी मागणी भगवंताकडे प्राप्त अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबरायांनी केलेली आहे. अभंगाच्या सविस्तर चिंतनाला स्पर्श करण्याच्या अगोदर अल्पसा परिहारतो असा मौजे लाडोळे
या सदानंद महाराजांच्या वास्तव्यानं पुनीत झालेल्या पावन नगरामध्ये महाराजांच्याच कृपाशीर्वादानं गेल्या 14 वर्षापासून चालत असलेला हा अखंड नामयज्ञ ज्ञानयज्ञ भव्यदिव्य सोहळा सदानंद महाराजांच्या या पावनभूमीमध्ये सदानंद महाराजांच्या कृपाशीर्वादानं 2 सप्त गावात, दोन्ही सप्त अगदी नंबर 1 क्वालिटीचे होतात बरं. महाराजांचाही सप्ताह आणि हाही सप्ताह. संताची भूमी, संताच्या पदस्पर्शानं वास्तव्यानं पुनीत झालेल्या या पावन नगरामध्ये आहे. गाव तसं छोटं आहे पण परमार्थाच्या दृष्टीनं महान आहे. अख्ख्या महाराष्ट्रातले नामवंत कीर्तनकार, गायक, वादक या छोट्याशा गावामध्ये येऊन गेलेत बरं का. एमडी असं हे गाव आहे, संताची भूमी आहे. समस्त ग्रामस्थ मंडळी लाडोळेकर, समस्त तरुण मंडळ लाडोळेकर आणि आदरणीय दत्ता काका महाराज असतील, शशिकांत महाराज असतील, या सर्वांच्या गोड नियोजनातून 14 वर्षाचा वनवास संपलाय, 15 वर्षातला सप्ताह आहे बरं का भाऊ. नाही 15वं वर्ष आहे. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी समस्त तरुण मंडळी, ग्रामस्थ मंडळी आणि भजनी मंडळी लाडोळेकर यांच्या कुशल नेतृत्वानं, सगळ्यांच्या सहकार्यानं, सगळ्यांच्या आदरणीय उपस्थितीमध्ये चालत असलेला 15व्या वर्षातील हा गोड नियोजनातला सप्ताह आनंदानं, उत्साहानं या ठिकाणी समारोपाकडे वाटचाल आहे. आज हे उपांत्य रात्रीच्या सदरातील शेवटचं कीर्तन आहे. उद्या सकाळी काला, आज मागणी मागायची, उद्या काल्याच्या रूपानं प्रसादे सर्व दुःखानाम, दुःखाची निवृत्ती होते आणि प्रसाद झाला की काला संपतो. म्हणजे उपांत्यपूर्व कीर्तन आहे. नियोजक मंडळी, आयोजक मंडळी या सर्वांच्या प्रेमाखातर जवळजवळ हे 14वं माझं वर्ष आहे. 1 वर्ष खाडं झाले बरं का. गेल्या वर्षी काला सुद्धा महिलांनाच होता, कारण का महिलांना तो अधिकार आहे. पहिले जसा सप्ताह चालू झाला तसं खाडं नव्हतं, पण गेल्या वर्षी झालंय बरं का. असू द्या, ती खाडं यंदा भरून काढू, काय अडचण आहे. हां असं आहे. 2-3 वर्ष लगातार सगळी निस्ती महिलाचे कीर्तने होते. काही असावं लागतो बदल, सगळं कळलं पाहिजे. जगात काय चाललंय काय नाही हे सगळ्यांनाच कळलं पाहिजे. सगळंच नवं जुनं बदल बी झाला पाहिजे. दरवर्षी एकाच गावाला कीर्तन करावं असा काही नियम नाही, एकच कीर्तन करा आणावा असा बी काही नियम नाही बरं. त्याच्यामुळं सगळ्यांनाच कोणाचं काय, कोणाचं काय, कुठे काही कमी जास्त कळतं. असा सुंदर नियोजनातला हा सप्ताह आजचं रातो प्रसंगातील शेवटचं कीर्तन आयोजक मंडळी, संयोजक मंडळी यांच्या प्रेमाखातर माझ्याकडे या ठिकाणी सुपूर्द करण्यात आले. कीर्तन अगदी वेळेवर चालू झाले आणि आजच्या कीर्तनासाठी वातावरण 1 नंबर आहे. कावदान नाही, वारं नाही, लाईटीचा प्रॉब्लेम नाही. बऱ्याच ठिकाणी ह्या स्पीकर सेटची अडचण असते, पण हे तर ते बी काम 1च नंबर आहे बरं का. आमचे मार्डीकर बंधू, आमच्याही गावात त्यांनी कार्यक्रम केलेले आहेत. माऊलीच्या मंदिरामध्ये मोठा सप्ताह त्यांच्याकडे होता 2-4 वर्षे. अगदी तंतोतंत नियोजन बरं का. जसं पाहिजे तसं आज काम आहे. आणि ज्याला पाहिजे तेवढं, पकवाजाला जेवढं पाहिजे तेवढं, तुम्हा दोघाला जेवढं पाहिजे तेवढं, पेटी मास्तरकडून उणीव आहे, अडचण आहे जरा. हां अगदी गोड नियोजन आहे. मंडप सुंदर आहे. श्रोतेस मंडळी या ठिकाणी अगदी प्रसन्न वातावरण आहे. आणि आजच्या कार्यक्रमाची, आपल्या सप्ताहाची शोभा म्हणजे आमचे वैराग्य महामरू संत शिरोमणी मानकोजी बोधले महाराज गुरुकुळ शिक्षण संस्था बार्शी, या बार्शी संस्थेतील आमचे छोटे महाराज मंडळी उद्याचं भावी पारमार्थिक क्षेत्रातलं भविष्य यांच्या हातात आहे. हे असे आपले सगळे भगवंताच्या कृपाछत्राखालील आणि बोधले महाराजांच्या, सदानंद महाराजांच्या कृपाशीर्वादाने हे बाल वारकरी आपल्याला यावर्षी सेवेसाठी लाभलेले आहेत. आमचे परमार्थिक स्नेही, अगदी लहानपणापासूनचे जेवलग मित्र, आम्ही त्यांना प्रेमानं एमडी म्हणतो, कारण त्यांच्या नावातच एमडी पदवी आहे. मच्छिंद्र देशमुख म्हणलं की एमडी येते बरं. हां असं आहे. मच्छिंद्र महाराज अगदी गोड ज्यांचं वाजन आहे. दरवर्षी 2-4 सारा आडा असते, पण ह्या वर्षी बरं आहे, एकट्यावरच जोडलंय बरं. महाराजाच्या मृदंगाच्या साथीला उपस्थित आहेत. आणि ही कली ही 2 रत्न, म्हणजे आता तुम्ही त्यांची चाल ऐकली त्याबद्दल त्यांच्यात बोलण्यासारखं काय राहिलं नाही. ते पुढच्या लेवलचे या ठिकाणी दोन्ही, ज्यांना भगवंतानं कंठ अगदी तंतोतंत गायनाची कला या ठिकाणी लहान वयामध्ये ज्यांनी साध्य केली, असे संगीत विशारद, संगीत अलंकार आकाश महाराज आणि संगीत विशारद, संगीत अलंकार रत्न राहुल महाराज दोन्ही या ठिकाणी गायनाच्या साथीला उपस्थित आहेत.
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला कार्यक्रम आजरामर करणारे आमचे परमार्थी स्नेही आदरणीय कृष्णा महाराज नामाचा गजर यूट्यूब चॅनलचे या ठिकाणी सर्व त्यांनी मागेही कार्यक्रम आपले केलेले आहेत, अटेंड केलेले आहेत. आपण जरी मिलो तरी यूट्यूबला कार्यक्रम राहणार. ही आजरामर करण्याचं काम कृष्णा महाराजांचं आहे बरं. तुम्ही सगळे राहणार सप्त्यात कधी बी दिसणार बाबा हा अमक्या वर्षी 2025ला सप्ताह झाला होता गावात आणि त्यातली ही सगळी माणसं 100 वर्षानं 200 वर्षानं बघायचं म्हणलं तरी तशी आता नेटला सुविधा राहणार. कार्यक्रमाला अजरामरतेचं स्वरूप देणारे आमचे कृष्णा महाराज आज सतीला उपस्थित आहेत. शूटिंगवाले या ठिकाणी आहेत आणि तुम्ही सर्व श्रोते सज्जन मायबाप. वेळ आपल्याकडे कमी आहे. जेवढंही वेळेत या ठिकाणी गोड चिंतन करण्याचं आपल्याला वेळ मिळेल तेवढं गोड चिंतन आपल्याला सगळ्यांना मिळून करायचं आहे. बिढाला विषय असा आहे, आपल्या पाठीमागची दुःख लागली ते तसं विचार केला तर संसार दुःखाचाच आहे, पण त्यात सुद्धा सुख प्राप्त करता येतं. ज्ञानोबराची भाषा आहे, अवघाचे संसार कसा करीन आनंद भरी अवघाचे संसार सुखाचा करीन. अभंग आहे का नाही, आपण रोज म्हणतो. ती म्हणल्याशिवाय भजनच संपत नाही आपलं. काय अवघाचे संसार झालाय का आपला सुखाचा? कोणाचा संसार सुखाचा झालाय? उदाहरण तरी सांगा एखादं सुखाचा कोणाचा झालाय? कोणाचा झाला नाही, पण सुखाचा करता येतो. तीच परिभाषा आहे. फक्त अडचण काय आहे, आपल्या जे पाठीमाग दुखणी लागली ती त्याला एकच कारण आहे, देवाच्या ना आपल्या मधलं पडलेलं अंतर. काय कारण आहे? काय कारण? आपल्या आणि देवाच्या मध्ये अंतर पडलं की संसारातली किंबहुना जगातली सगळी दुःख उठून पाचरा ठोकाय बसली ती. देवातन आपल्यात अंतर पडलं की मध्ये पाचर ठोकते ती. कोण पाचर कुठं बसती? जिथं सांद असेल तिथं बसती. कुठं बसती मग एवढं बी कळत नाही. कवा कीर्तन संपत पाचर बसती कुठं भाऊ? कुठं सांद दिसली सांद की ठोकली काय पाचर म्हण. अंतर पडल्याशिवाय पाचरच बसत नाही मच्छिंद्र महाराज. जिथं गॅपच नाही तिथं पाचर कशी बसणार? योगा दादा बसल काय? अंतर नाही पाचर बसल का? आणि अंतर पडल्यावर सडळ हाताने जशी मापाकाने ठोकावं लागते. काय तुम्हाला कळतंय का? हे सोपं कळतंय ना. देवातन आपल्यात अंतर पल्लर म्हणलं सगळी संसारातली दुःख पाचरा ठोकाय चालू करते. म्हणून आपण वांगारून गेलोय. कशामुळं आपण जी वांगारलोय सगळ्याचं जे चेहरं पडलेत. करोडपती बी तसाच आहे, गरीब बी तसाच आहे, भिकारी बी तसाच आहे, माणूस बी तसाच आहे, महाराज बी त्यातच आहे, कीर्तनकार बी पोथी वाचणारा आणि सांगणारा बी कुणाच्या तोंडावर टवटवी नाही. कशामुळं? पाचरा पिकरवाले सांग पडली त्याच्यामुळं पाचरा ठोकते. पाचर ठोकलं की दुखून आहेच. विठाला विठाला वेळ आपल्याकडे कमी असल्यामुळे फास्ट तुम्हाला कळलं असं सोप्या भाषेमध्ये सांगतो. इमानदारीने सांगा, अंतर असल्याशिवाय पाचर बसते का? अंतर नसल्यावर पाचर बसायची ताकद आहे का? एकदा जर सुतारानं दांडी व्यवस्थित तासून बसवली आणि सांदच राहिली नाही पाचर ठोकावी लागते का? आणि तासता इकडे तिकडे बघितलं जास्त कुचा लागला आणि अंतर पडलं तर सुतार सुद्धा फिटिंगसाठी काय करते पुन्हा? काय पाचरच मारते. ही पाचराचा खेळ आहे. तसं देवाच्या आपल्यामध्ये अंतर पल्लं म्हणलं की संसारातली सगळी दुःख
पाचरा ठोकते ती, त्याच्यामुळे आपण वांगारलोय. विठाला विठाला. मग नियमानं आपण सुखी होण्यासाठी, आपला संसार सुखी होण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? आता कळलं नाही होय. अंतरच पडू द्यायचं. काय करायचं? काय अंतर पडलं म्हणलं की काय होतंय? एवढं ध्यानात राहिले तर आजचं कीर्तन कळलं बापा बरं का. काय लय कीर्तन करायची मजा नाही. देवात ना आपल्यात अंतर पडलं की पाचर बसलीच. त्याच्यापेक्षा अंतर पडू द्यायचं नाही बाप्पा. अंतर नाही पडलं की पाचर बसती का? मग आपली जी तोंड सुकली, पाचरा बसल्यामुळं सुकली, केवळ आपल्यातून देवात अंतर पडल्यामुळं. नाहीतर या शरीरामध्ये इतकी ताकद आहे. हो म्हणती ते देवाची होती. देवातून आपल्यात अंतरच नाही, फक्त आपण भटकलोय. आपण तास धरून संसाराच्या नादी लागलो. देवातून आपल्यात संसारानं अंतर पडले. कुणी अंतर पडले? दुसरं कोणीच नाही, फक्त एकच कारणीभूत आहे. देवातून आपल्यात अंतर पाडायला फक्त संसार कारणीभूत आहे. बिढाला संसार म्हणजे काय? संसार असे विचित्र घटना आहे. तुम्हाला जन्मल्यापासून मरेपर्यंत एका जाग्याला जी बसू देत नाही त्या गोष्टीचं नाव आहे संसार. संसार कळतो का? संसार येते संसार सारखा सरकत राहतो. त्याचं नाव काय? सारखा थांबतच नाही एक मिनिट सुद्धा. तुम्ही आता कीर्तनात तरी टाळ घेऊन उभा राहिला, पण ती बाबा कीर्तनात सुद्धा थांबू देत. सारखं सरकत राहतो. त्याचं नाव काय? संसार. संसाराची व्याख्याच अशी केली. तुम्ही म्हणाल सरकू द्या, त्याच्या ती सरकल, तुम्हाला काय करायचं आहे? पण ती एकटं सरकत नाही. जी त्याच्यात गुंतली त्या सगळ्याला ढकलीत नेते. कोण? सगळ्याला चला पुढं, चला पुढं, चला पुढं. एक मिनिट सुद्धा जन्मल्यापासून मरेपर्यंत जे संसारात अडकले त्याला थांबू देत कोण? संसार. ढकलीत नेतोय. काय जणाला 40 वर्ष ढकललं, काय 35 वर्षात, काय 70 वर्षात, काय उद्या टकमक टोकावर आहे, उद्या मरणार आहे, तरी त्याला आज सप्त्यात कळत नाही उद्या मी मरणार आहे. इतकं ढकलीत नेलंय कुणी. मग आपल्याला ध्यान आहे का किती वर्ष ढकललंय ते? कळू देत नाही. ही त्याचा गोंडच कोण आहे? विढाला विढाला. संसार एवढं दुखणं कुठंच नाही, पण तरी सुद्धा माणसं तास धरून त्याच्या नादी लागली. त्याचं कारण आहे संसार. सुरुवातीला माणसाशी चुचकारून नादी लावते. बरं ना? कशी नादी लावते? हा यू ये इकडे बरं का, ये गोड आहे. संसाराची हिरवळ असते सुरुवातीला, लई हिरवळ असते. त्याच्यामुळे माणसं तास धरून नादी लागते. ती कशाच्या? कारण हे संसाराचं घर आहे ना. ज्ञानोबराय म्हणतात ह्या घराच्या कडणी इतकी घसरगुंडी आहे. त्या घसरगुंडीमुळे माणसं घसरून आत पल्ल्यावरच कळतंय माणसाला की आपण 2 नंबरमध्ये संसारात येऊन अडकलोय. म्हणून भूते भांबावली संसाराची आडवा माझी येऊन पल्ली. भूत भांबावून संसाराच्या आडात पडले ती म्हणे. कशामुळं? घसरगुंडीमुळं. घसरगुंडी कळते का? हा, पावसाळा असावा, रान जरा वाळलेला असावं, नदीचं गाव असावं आणि डग असावी. बरं का मास्तर, तुमच्या गावाला आहे नदी बरं. आणि थुई पाऊस पडावा, उगं बारीक थुई. कसला बी शाना मी म्हणणारा डगीवरनं उतरू शकत. किती बी बॅलन्स आवरलं तर घसरल्याशिवाय. कशामुळं? घसरगुंडी म्हणून. कशामुळं? घसरगुंडी. संसाराच्या घराच्या कडे इतकी घसरगुंडे, इतका दुखण्याचा संसार असताना माणसं जी भांबावून आदळली. कशामुळं? घसरगुंडीमुळं. विढाला विढाला. तुम्हाला असं कळायचं नाही. तुम्हाला घसरगुंडी कशी सांगतो म्हणजे तुमच्या भाषेत सांगितलं मग तुम्हाला लवकर कनेक्शन लागेल. वेळ आपल्याकडे कमी आहे. घसरगुंडी सांगतो तुम्हाला. एक जातिवंत शाना माणूस. कसला शाना? अर्धा शाना नाही, खानदानी शाना माणूस, ज्यानं लगीनच केलं नाही. म्हणजे संसाराच्या नादीच लागाय नको म्हणून. कुठं दुखणं? रोज उठून बुधवारी बायकोच्या शिव्या खा, जा बाजारला, घाल दुधाची केंड, अडकाव, नी सायकलीवर आण, लेकरन बाळन बायकान पोर, खोटानाच नको म्हणलं. उगं भगवी कापडं घेतली मागून, कापड दुकानदाराकडं, खाली 2 मीटर वर 2 मीटर गुंडाळलं, 4 गावं फिरायचा, रोज 4 घरं फिरायचा, भिक्षा मागायचा आणि महादेवाचं देऊळ पार धरून झोपायचा खाऊन. त्याला काय टेन्शन आहे का भाऊ? कोरडा पल्ला काय, वाला पल्ला काय, मसरं आटली काय, रिडकू मेलं काय, काय गेले नाही पिकरवाले, त्याला काय हो तिकडं.
हा 4 घर आज समजा एखाद्या घरी दिलं नाही, दुसरं घर लाडुळ्यात भागानं वायराकला भागानं सरजापूर, तिकडं अडचण काय? कोणीकडे बोंबलं धिंडाचं निवांत मागून ताण आहे का मला सांगा बरं? आपल्यासारखा त्याला ताण आहे का? संसारासारखा ताण ब्रह्मचार्याला आहे काय? दुखूनच नको म्हणला, ते आपलं लगीनच करायला नको म्हणला. त्यानं असं भगवे कापडे घातली आणि 2-4 गावं मागायचं आणि आपलं देऊळ धरून महादेवाचं पाराचं देऊळ एकांतात मोठं देऊळ बघितलं आणि तिथं जाऊन तो बसायचा. असाच एके दिवशी दुपारच्या परत भिक्षा मागून नेली. दुपारी 2-3 वाजता सटकावून जेवला, फुकाटचं खाल्लेलं. त्याला काय काम आहे का धंदा? आडवा तिडवा गडी पोचलेला बरं. असा पारावर झोपला आणि झोपल्यानंतर 3रा पारी त्याच दिवशी असंच लगीन सरायचा दिवस, वैशाखाचा महिना. एक जणाचं लगीन बाहेर गावला उजवून, अशोक महाराज आकाश महाराज बरं. आणि उजवून लगीन झाल्यावर मग ती लगीन गावात आलं. संध्याकाळी वरात नवरा नवरी आली, वरातीची पद्धत होती. आल्यानंतर त्या पोराच्या बापानं सांगितले, आपल्यात महादेवाचं देऊळ आहे गावाच्या बाहेर, ग्रामदैवत आहे. पहिल्यांदा महादेवाच्या पायावर नवरा नवरी घाला, तिथं काय असतील ती सोहळे करा, देवाची पूजा करा आणि मग संध्याकाळी गावात वरात काढू. मग ती वरात म्हणल्यावर पहिलं ती ढोल ताशे असं नाही, चौघडा डीजे काय असेल ते तुमच्या आता हिशोबानं बगी फिगी सजवलेली, नवरा नवरी नटलेली. आणि त्या दिवशी नवरा नवरीचाच दिवस असतो ओरिजिनल कृष्ण महाराज. कसली बी शिंबडी पोरगी असली तिचा शिंबूड काढाय 2-4 पोरी तयार असतात. खरं आहे का खोटं आहे? उगं होय नाही काय तर म्हणा, उगं माझ्याकडे बघू नका. किती बी एखादं लाल गळणारं बोबडं असलं पोरग तरी त्याचं तोंड फसाय 2-4 पोरं असतात. कधी लग्ना दिवशी म्हणून नवर देव असतो आणि ही नवरी बाई असते. त्यामुळं शेवेला माणसं त्यांचं लाजणं मुरडण नरडणं असं ते सगळं स्वांग. आणि तिथं गेली देवळावर वरात आणि त्याने ती ताशा डागाडंग 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 वाजवला. हा आपला नाही बरं, त्यांचा वाजला. ताशा वाजला की ही गडी आडवा तिडवा खाऊन पडलेला उठला. काय वाजायला लागलं म्हणलं ढगाडंग डागाडंग मध्येच उठला आणि त्यानं बघितलं वरात आली काय की म्हणला. वरात बघितली, त्यांना वरनवरीचा रुबाब बघितला. ते गाठ बांधलेलं, हाताला हात धरलेलं चाललेलं ते शूटिंगवाला असा कृष्णदादासारखा होता. ते शूटिंग काढायचा, जरा जवळनं पोच द्या. लई तडाखा शूटिंगवाल्याचा, कशी कशी फोटो काढतेली. अवघड बघणाऱ्याला लाज वाटायचं काम असू द्या, पण ते चाललं होतं त्याचं. ते एकमेकाकडे लाजणं मुरडणं बघणं. ती संन्याशी असं डोळ्यातनं जीव गेले टक्कल लावून नवरा नवरीकडे बघायचं पारावर बसून. ती आल्यानंतर मग ते ढिगाऱ्यात काच पोरण्या, बराच गुळण्या चुळण्या, हळकुंड, सुपारी सोडायचा कार्यक्रम, नाव घ्यायचा कार्यक्रम. 1.5 तास देवळात कार्यक्रम चालला आणि संन्यासी निस्ता टक लावून बघायचा कुणाकडं. ही घसरगुंडी सांगायला लागलोय तुम्हाला, मला काय हुकी आली नाही. आपलं जे दुखणं झालंय त्याची घसरगुंडी तुम्हाला सांगतो. संन्यासी खानदानी शाना गडी त्या लपड्यात पडला नाही बाप्पा, पण तास धरून वरात बघायला लागला मच्छिंद्र महाराज. 1.5 तासानं वरात निघून गेली झावडीत. आणि वरात निघून गेली तरी दिसतंय तिथवर संन्यासी हात लावून वाट पाहे निडळी ठेवून हात बरं का असा तिकडंच बघायचा. कुणाकडं? वरातीकडं. आणि वरात दिसेनाशी झाल्यावर मग संन्यासी म्हणला, वाह काय मजा आहे. कोणाची? काय म्हणला संन्यासी? वाह काय मजा आहे. कुणाची मजा आहे? आणि नवरा नवरीची म्हण. मग एवढं कळत नाही होय नवरा नवरीची मजा. आता मला सांगा, ही गडी संन्याशाला नवरा नवरीच्या मजाने काय पडले? गुतला का नाही? कशामुळं? घसरगुंडीमुळं. सुरुवातीची जी हिरवळ असते विचित्र असते म्हणून बांबावून लोक अडकती देतात कशा संसारात. आणि मग त्यानं एवढंच म्हणला, सकाळच्या भाकरी आणलेल्या होत्या, 2-4 भाकरी या ठिकाणी ताकात कुस्करल्या भिजू दिल्या आणि ती वरात नुसती डोक्यात खेळायची. कोणाच्या? संन्याशाच्या म्हणून नुसती डोसक्यात खेळायची भाऊ. आणि ते वरातीकडे ध्यान देते तर ते 5-6 भाकरी मुरगळल्या त्यानं. कुणी? संन्याशानं. आणि तिथंच पारावर असा दगडी पार होता परस्पर, पारावरती बोचकं उशाखाली घेतलं आणि डोकं टेकलं झोपला तरी त्याच्या डोसक्यात काय असेल? काय? वरातच की. वरात कुठं निघती? डोक्यातनं वरात निघना. डोळा लागला असा झोपी गेल्या झोपीकडे सरकायचा, ती स्वप्नाच्या मालिकेत सरकला. स्वप्नात गेला. बरं सपान कधी पडतं आणि स्वप्नात काय येतं? एकाच ओवीमध्ये ज्ञानोबरांनी विचार सांगितला. विठाला विठाला विठाला. एकच ओवी सांगतो. जागता जवासी जे स्वप्न कधी पडतं आणि स्वप्नात काय येतं ह्याचा विचार एकाच ओवीमध्ये ज्ञानोबरांनी, दुसरी सुद्धा ओवी सांगितलं नाही.
जागता जवासीजे जेने ध्याने भावना भावीजे डोळा लागता खेळू देखीजे डोळा लागता खेळू देखीजे त्याची स्वप्नी विठाला विठाला जागता जवासीजे तुम्ही जागा असताना जेने ध्याने भावना भावीजे ज्या भावना तुमच्या अंतकरणाला स्पर्श करून गेल्या कधी जागा असताना जागेपणी ज्या भावना तुमच्या अंतकरणाला शिवून गेल्या स्पर्श करून गेल्या डोळा लागता खेळू देखीजे त्याची स्वप्नी डोळा लागल्या लागल्या स्वप्नात ते सगळं जसंच्या तसं येतंय स्वप्न पडायची प्रक्रिया आहे विठाला विठाला मग जाग्यापणी संन्याशाने काय बघितलं होतं कटेवरचे काय बघितलं होतं नवरा नवरीन वरात वरात ध्यानात जाग्यापणी काय बघितलं होतं आणि त्याच्या अंतकरणाला शिवली होती वरात वा काय मजा आहे कोण म्हणला होता संन्यासी वरात स्पर्श करून गेलेला अंतकरणाला डोसक्यात तेच होतं काय वरात मग झोपल्यावर काय झालं असेल स्वप्नात काय आलं असेल वरातच नीट आहे का असा संन्यासी झोपला डोळ्या लागल्या लागल्या घाई गडबडीत संन्यासाचं लगीन झालं वरात घरात कीच पहिलं पोरग आता काय करावं इतका फास्ट गोंधळ तसंच असतं म्हणजे स्वप्नात कुठं त्याला काय जाहिरात असते होय ब्रेक आला लाईट गेली जाहिरात असलं काही नसतं स्वप्नातली सिरीज म्हणजे बिरकर ब्रेकचा दणका डायरेक्ट काम हिट कनेक्शन वरात बघितली होती डोळा लागल्या लागल्या संन्यासाचं लगीन झालं वरात घरात आली कीच पहिलं पोरग झालं कुणाला मग एवढं ध्यानात ठेवा संन्यासाला पोरग झाल्या संन्यासाची माय हुशार बायको ती म्हणली उठली आणि नवऱ्याला डावचा लागली होय हो कुणाला संन्यासाला कुठं स्वप्नात चाललंय होय हो ती काय झोपलेला गडी उठणं कटाळून झोपला होता आणि मग दचकून उठला काय का म्हणला तुझी गडबड झोपीत म्हणला डोळा लागलाय आता तर डोळा लागलाय तवर तू उठवायला लागली नव म्हणले तुम्ही झोपलाय मी बी झोपली पण ही पिंट्या कुठं झोपल आता झालेला पोरगा ती म्हणला येडा फिडी आहे का तू म्हणला तुला काय अकल फिकल नाही तुला कळत नाही पिंट्या आपलाच आहे ना आपल्या दोघाचा आहे ना मग आपल्या दोघाच्या मध्ये झोपला पाहिजे झोपवायचा मध्ये पण जागा कुठं आहे जागा करावी लागेल म्हणला तू थोडं पलीकडे सरक मी थोडं अलीकडे सरकतो मधी जागा करून झोपू दोघंही हुशार होते संन्यासी थोडा सरकला बायको थोडी सरकली मधी जागा झाली पहिलं लिकरू झालेलं त्यात झोपिवलं आणि निस्ता असा डोळाच लागला पुन्हा झोपला संन्यासी असा डोळा लागला की घाई गडबडीत दुसरं पोरग झालं काय झालं कुणाला संन्याशाला दुसरं पोरग झालं गडबडीत झालं बरं का असा वेळच कमी असल्यामुळे गडबड असते स्वप्नात तसंच होतंय आणि मग बायको उठली होय हो म्हणले काय उठा उठा म्हणले का पहिल्याला जागा केली पिंट्या झोपला पण आता ही शशा कुठं झोपायचा भाऊ आहे ना आपलं आपलं सांगितलं बरं लोक अंगावर येतील पुन्हा जाताना विठाला विठाला पहिला झोपला म्हणले पण आता ही दुसरा इडे का म्हणलं सर्किट आहे तुला डोसक्याचा भाग आहे ना अकल नाही म्हणले का पिंट्या कोणाचा आपला त्याला जागा केली ना म्हणले हो मग शेषा काय लोकांचा आहे का त्यालाही तशीच जागा करू ना तू थोडं पलीकडे सरक मी थोडं अलीकडे सरकते हे कुठं चाललंय स्वप्नात पण सारखी ओरिजिनल चालली होती पहिल्या पिंट्याच्या नादात संन्यासी परस्पर वाट्यावर झोपलेला काटावर आलता शशाच्या नादात सार काय गेला मोकळ्या अंगानं उताना परस्पर पाय वरनं फरशीवर दगडी फरशीवर आपटला जसा आपटला तसं माकाड हाडचुरा झालं झुपीत ढिला अंग आणि आडवं तिडवं लोकांचा खाल्लेला गडी पोचलेला जसा दगडा फरशीवर आपटला तसं मनकाच गेला भाऊ काय गेला जसा मनका गेला तसा जागा झाला उठा येईना म्हणलं काय पंचायत आहे कोणी बघितलं तर नाही मला भितडावरून बघत आता तितक्या रातचं कोण तुला बघायला लागलाय असं इकडं तिकडं बघितलं काय 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 असतंय पडलेल्या दुखण्यापेक्षा बघण्याचं दुखणं लय असते आपल्याला कुणी बघितलं नाही का ह्याचं दुखणं लय असते त्यानं आधी इकडे तिकडे नजर टाकली कुणी जागं नव्हतं उठाय गेलं पण माकाड हाडं मोडल्यामुळे उठाय ना कसं तरी सरकत सरकत भिताडाला टेकलं कपाळ बडवायला लागलं आणि कपाळ बडवून तितक्या रातच्याला एकटंच वरडायला लागलं बाबा अवघड गणित आहे कोण म्हणतंय संन्यासी म्हणजे का
लका सपनात बायको आली 15 मिनिटं तरी कंबार मोडली. तुमच्या उद्या ध्यानात येईल का? आपण बँड लावून घरात आणली, आपलं काय होत असेल असा संन्यासी विचार करीत होता. विठाला विठाला हे का सांगितलं मी? ही संसाराच्या कडची घसरगुंडी आहे. काय चांगली चांगली माणसं आरबळून यात उड्या टाकून पडली ही संसाराची. कारण का? संसाराचा गुण सांगितला. सुरुवातीला सुताला लावतंय कोण? संसार. तास धरून सुताला लावते आणि संसार आपला खरा रंग लगी लगी कधीच दावत नाही. 5 वर्षे 10 वर्षे 20 वर्षे 50 वर्षे जेव्हा हातापायातनं वारं जाईल का तेव्हा तो खरा रंग दाखवायला चालू करतो. कोण? जवळ अंगात मस्ती आहे तोवर म्हणते दादा तुझं लई चांगलं आहे, दादा तुझं लई चांगलं आहे. पण हातापायातनं वारं गेलं ना झाल्या हीन शक्ती, नाकी डोळी गळती आणि सांडोनिया पडती. रांडा बाईल म्हणे खरं मरता तरी बरे नाशिले घरे. म्हातारपणी झाल्यावरच मग या ठिकाणी तो रंग लावतो. मग सुरुवातीला असा सुताला लावतो. चांगलं सुतलंय म्हणलं का कृष्ण महाराज मग गुतवितो. चांगलं सुतलंय म्हणल्यावर काय करतो? आणि चांगलं पक्क गुतलंय आता निष्ठत नाही म्हणलंय मग कुतवी चालू करतो. त्याचं नाव काय? संसार. मग संसारामुळेच आपल्यातून देवात अंतर पडलंय. कुणामुळं पडलंय? दुसरं कुणीच जबाबदार नाही, फक्त संसार. आणि या संसारामुळं देवाचं आपल्यात अंतर पडलंय. पण तुकोबराय म्हणले देवा हे आमचे जे अंतर पडले ना ते अंतर पडूच देऊ नको अभंगाच्या पहिले. आता माझे बाबा आता माझे भगवंताकडे मागणी मागतात. भगवंता या संसाराचा भय आहे, तुझ्यात आणि माझ्यात अंतर पडतो, हा संसार पडतो. पण देवा अंतरच पाडू देऊ नको, हे तुझ्या हातात आहे. आम्ही याला काही करू शकत नाही. कारण हे आमचं जे मन आहे ना हे मन आम्हाला ऐकत नाही. त्याच्यामुळं तूच काहीतरी कर, आमच्यात आणि तुझ्यात अंतर पडल असं करू नको. आता माझ्या भावा पारमार्थिक क्षेत्रातलं सगळ्यात वजनदार जर कोण असेल तर तो भाव आहे. कोण आहे? भाव वैराग्य हे सगळ्यात वजनदार गिराईक आहेत, मोठी गिराईक आहेत. इतकी मोठी म्हणजे किती? भाव जो आहे ना एका अर्थानं देवापेक्षा सुद्धा मोठा आहे. विठाला विठाला देवाची ताकद सांगतो म्हणजे भाव किती मोठा आहे हे तुम्हाला कळलं. पहिला देव किती मोठा आहे का? देव असा आहे
ज्या देवानं एकट्याला कर्मना म्हणून जगत पसारा मजा मजा टाइमपास मध्ये केलेला आहे. एकले न कंठवेची म्हणून या येणे केली निर्माण 14 बोने गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे पंचही महाभूते भौतिके भिन्न भिन्नो नळोबराची विरणे. नळोबरांनी देवाची सत्ता वर्णन केली. आयसा लागवी हा माया सूत्रधारी एकला एकटाची झाला नाना परी स्थूळ सूक्ष्म जीव जीवाचे अंतरी तोहानंद नंदन सये बाळ ब्रह्मचारी हो याची या नाभी कमळी जन्म चतुरानना याच्या बिंबीतनं कमल वापलेन कमलात चतुरानन म्हणजे ब्रह्मदेवाचा जन्म आहे. विष्णूची सत्ता सांगतात निळोबर आहे. याची या महातेजे तेज होताशना याच्या तेजामुळेच अग्नीला तेजन प्रखरत आहे. याची या निजप्रभा प्रकाश रवी किरण येण्याची पडवणी वेद केला शानाओ येण्याची मेरुस्तंभ अचळ धरियेला दिशा दिक्पाळाशी ठाव येण्याची दिदला विधी विधानाचा शास्त्रबोध केला आणि येण्याची सुरपती स्वर्गी बैसविला हो. या जगाचा गाडा चालवायसाठी इंद्राची निर्मिती ह्यानंच केली देवाचा राजा म्हणून बसवला. भोगोनी अंगना हा बाळ ब्रह्मचारी एकला जेथे तेथे 16 शस्त्र घरी आम्हा तुम्हा भोगोनी आलिप्त मुरारी आणि निळा म्हणे आयशा विवादती नारी विठाला बर. हे निळोबरायचं म्हणणं जाऊ द्या. देवाचीच भाषा आहे का? नव्यादातली भाषा आहे ज्ञानेश्वरीतली. भगवान गीतेमध्ये अर्जुनाला आपली सत्ता सांगतात. ए अर्जुना तुला वाटतं का हे तुझ्यामुळं चाललंय माझ्यामुळं चाललंय? या सगळ्या जगाचा चालवणारा करता करविता मी गतिर्भ्रता प्रभू साक्षी निवास शरण सुरत प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजम्बेयम विठाला विठाला. प्रभू या पदाची व्याख्या करत असताना गतिर्भ्रता प्रभू साक्षी प्रभू म्हणजे जगाचा मालक. प्रभू या पदावर भाष्य करत असताना प्रभू कुणाला म्हणतात? ज्ञानोबरायांनी गोड ओव्या केलेल्या आहेत. प्रभू म्हणजे काय? देवाची भाषा आहे का? जो विश्वस्त्रियेचा भरता तो मीच येथगा पंडुसुता मी गोसावी समजता त्रैलोक्याचा जगाचा मालक मे मैं बोलविले वेदू बोले मी चालविल्या सूर्य चाले मी हलविल्या प्राणुहाले मी सर्व जगाते चालिता. म्या बोललो तर वेद बोलतो, मी चालवलं तर सूर्य चालतो, सगळ्या जगाला चालवणारा मी. पर्वती बैसकांना सांडावी पर्वतानं रेषा ओलांडायची नाही जागा सोडायची. समुद्री रेखा न ओलांडावी समुद्रानं विचार करायचा नाही जागा सोडायची नाही रेषेच्या बाहेर यायचं नाही. ही देवाची आज्ञा म्हणून बरे. नाहीतर 71% पाण्यात 29% जमीन इरगळून गेली असती बुडून गेली असती. पण ती मर्यादा चालली कोणाची? देवाची. पर्वतानं जागा सोडायची नाही समुद्रानं रेषा ओलांडायची नाही. प्रभू कुणाला म्हणतात हे सांगतात. पर्वती बैसकांना सांडावी समुद्री रेखा न ओलांडावी पृथ्वी भूते व्हावी ही आज्ञा माझी मी याची निमेला साता काळुग्राशी तसे भूता ये मनियागते पंडूस होता सकाळ जयाचे आकाशे सर्वत्र राहावे वायूने नाव भरी उगी नसावे पावके दहावे वर्षावे जळे आयसा जो मी समर्थू सकल जगाचा नाथू आणि गगना ऐसा साक्षीभूतू तोही मीची ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा बली 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 वर्म हे गानो निसरण आलो वर्म हे गानो निसरण आलो वर्म हे गानो समर्थ
देवाची सत्ता कळली का? म्हणजे सगळं जे चाललंय कोणाच्या सत्तेनं चाललंय? सगळ्याला करता करविता, सगळ्याला निर्माण करणारा, सांभाळणारा आणि मारणारा सुद्धा तोच आहे. त्याच्या सत्तेनं सगळं चालतं. देव सगळ्यात मोठा आहे, पण त्याच्यापेक्षा सुद्धा भाव मोठा आहे, त्याच्यापेक्षा वैराग्य मोठं आहे. ही मोठ्या मोठ्याची गणती आहे. आपल्या सगळ्याच्या देहामध्ये भावाचं ठिकाण आहे, वैराग्याचं ठिकाण आहे. पण जेवढी मोठी आहे ती का, ही आळसी गिराईक आहेत. कसली गिराईक आहेत? देव असू द्या, भाव असू द्या, वैराग्य असू द्या. इतके दिवस आपण 50-50 वर्ष झाली भजनं करताव, सपनात तरी आलंय का आपल्या? कोण? देव. काय येत नाही? आळशी आहे म्हणून येत नाही. काय येत नाही? कारण काय? उठतच नाही ते, बरं, जागीच होत नाही ते. भाव जागा झाला पाहिजे, वैराग्य जागा झालं पाहिजे, पण जागे होत नाही का? ही सगळ्यात मस्तवाल मोठी गिराईक आहेत आणि मोठी आळशी असतात. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. पोराव, सिंह माहित आहे का? सिंह, जंगलाचा राजा कोण आहे? कोण? सिंह. तो सिंह इतका आळशी आहे, त्यानं जर एकदा शिकार केली आणि पोटभर खाल्लं आणि ती जर आपल्या घरात गुहेत जाऊन झोपलं तर त्याला दुसुंदा भुका लागल्यावरच जागा होते. ते विनाकारण कधी बी बाहेर येत. बरं, जागा झाल्यावर सुद्धा चोपदार. भुका लागल्यावर ती जागा होते. आज उठू उद्या उठू म्हणता म्हणता आळूको पिळूको देत, शिपूट ताणणार, पाय ताणणार, तोंड वाचणार, असं करीत करीत आळूच देत देत 2-4 दिवस घालविते. कोण? पण बाहेर येत. इतकं आळशी आहे ते. कोण? मोठी आळशीच असते काय? त्यांना माहित आहे आपण कधी बी जाऊ द्या, बाजार उडत नाही. आपण एकदा बाहेर निघून एक धपका दिला की 2 महिन्याचं राशन घरात आहे. पावर असते ना तिची. मोठ्याची पावर असते. मोठ्याची काय असते? अहो, त्याला माहित आहे आपण एक सही केली तर 2 कोटी रुपये आपल्या घरात येतात. मोठ्या लोकांना गडबड करायची काय गरज आहे? गडबड आपल्याला आहे. बाजार उडल, चला बुधवार आहे, माळव संपल, बरं, आणि जाईल. ते आपल्यासाठी गडबड, मोठ्यासाठी गडबड नाही. म्हणून मोठी गडबड गोंधळ करीत. मग मोठी आळशी असते ती. म्हणून आपल्याकडं एक सरळ सरळ म्हण आहे, मोठी तेवढी कशी अफोटीच म्हणा. विठाला भाव असेल, वैराग्य असेल, देव असेल, ही मोठी गिराईक आहे. ती सजासजी चिल्लरच्या नादी लागत नाहीत. क्या? त्यांना माहित आहे ह्याच्या वाचून आपलं काय आणणार आहे. ती ह्याच्या हाकेला उद्याला बारक्या वाचून मोठ्याच काय अर्थ का? त्याला माहित आहे ना आपल्या म्हणजे ह्या बारक्यानं आपलं काही काम बंद पडत नाही, म्हणून ते आपलं ऐकत नाही. ते आपण किती दिवस भजनं करतोय, पण देवानं आपल्याला अनेक हुंकारा दिला नाही. उलट कीर्तनावरून जाताना सांच्याला गाड्या पंक्चर करते. तरी कधी हवा भराय सुद्धा येत. अरे सारी काकडून ढकलून मारायची पाळी, अशी परिस्थिती आहे. मग आपण देवाला हा का मारून तरी उपाय काय? जागच होत नाही ते का? त्याला माहित आहे ही किती जर ओरडलं नाही उठलं तरी ही काय करणार आहे? ह्याच्या वाचून काय आपलं बंद पडणार आहे का? दुर्बळाचे कोण ऐके मच्छिंदर महाराज एवढं मन लावून गरीबाला कोण विचारतंय? दुर्बळाचे कोण ऐकी घालून या मन का राहिले कारण काय? त्या वाचून गरीबा वाचून काय श्रीमंताचा अडत आहे का? असं त्याची समज असते. म्हणून मोठी आपल्या हाकेला आऊ देते ती काय? कितीतरी त्यांच्याची आपल्या पोसात तुम्ही आपलं काम करत नाही. तिनेच तर नादी लावते. पुढच्या वर्षी करू नक्की. तुझं ध्यानातच राहिलं नाही माझ्या, बरं का? आमदार खासदार मंत्री संत्री ही नुसते लांबनं बाय बाय टाटा करण्या नादात असते. ते आपल्यावर ध्यान देत नाहीत. किती हाक मारली तर काचा वर करून जाणार पुन्हा का? त्याला माहिती आहे ह्याच्या वाचून काय आपलं बंद पडलं, एक मत गेलं. दुर्बळाचे कोण ऐके घालून या मन का राहिले कारण काय? त्या वाचून बारक्या बारक्याचं ऐकत नाहीत हे त्यांचा अवगुण आहे. म्हणून आपल्याकडे सरळ मन आहे, मोठी तेवढी कशी
विठाला विठाला विठाला. जरी इतका देव मोठा असला सांगितलेला एवढा, तरी भाव त्याला असा जाग्याला धरून आपण जे परमार्थ केले ह्याची बिलं निघत नाही ते असं नाही. परमार्थातलं भजनातलं काहीच वाया जात नाही. तुम्ही म्हणाल मग आम्ही इतके वर्ष सप्ताह करून काय उपयोग, हा त्याच्या पगारी तुमच्या अकाउंटला जमा आहेत, पण ते तुम्हाला फायजे तवा काढता येत. आणि फायजे तवा काढायचे असतील तर भावाची मदत घ्यावी लागते. कुणाची? भावाची, म्हणजे घरातल्या भावाची नाही, अंतकरणातल्या भावाची. भाव जागा असायला शुभी लिगत नाही. भाव जर जागा झाला तर निम्या राच्याला कशात नवीन किती बी असताना कुठं बी बिलं काढून देणारा कोण आहे? भाव आहे. भाव असा विचित्र आहे, त्याला देव सुद्धा नाही झोपलोय आता रेंजमध्ये नाही असं म्हणू शकत नाही. भावाच्या मनात आलं कुठं बी देवाला अडवून बिलं काढणारा कोण आहे? भाव देवापेक्षा मोठा आहे. बिडाला बिडाला तुका म्हणे भावे देवा सत्तारा बवावे, देवा सत्तारा बवावे, देवा सत्तारा बवावे. तुका म्हणे भावे देवा सत्तारा बवावे, देवा सत्तारा बवावे. तुका म्हणे भावे, तुकोबारे म्हणतात भाव असा आहे, देवा सत्ता राबवावे. सत्तेनं देवाला उभा करून राबवणारा कोण आहे? भाव. पण ज्ञानोबरायला सुद्धा म्हणावं लागलं भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, आणि बळे विन शक्ती, भावे विना देव न कळे. भाव बळे आकळे, करतळी आवळे. भावानं देव मुठीत दाबून धरता येतो इतका देव भावावर बारकाय. शुद्ध ज्याचा भाव झाला, नाही देव झाला, नाही देव झाला, दुरी नाही देव झाला. शुद्ध ज्याचा भाव झाला, नाही देव झाला, दुरी नाही देव झाला, दुरी नाही शुद्ध ज्याचा भाव झाला आणि दुरी नाही देव त्याला. ज्याचा भाव शुद्ध एकदा जागा झाला ना, देव भावाच्या जवळ. जिथं भाव तिथं देव. उलटा असं सांगितलं महाराजांनी की भावा पुढे देवाचं शानपण चालत नाही. भावा पुढे बळ नाही कोणाचे सबळ, करी देवावरी सत्ता, हो कोणत्या भूमी परता. भावा पुढे बळ नाही कोणाचे सबळ, करी देवावरी सत्ता, कोणत्या भूमी परता, भूमी परता, भूमी परता. भावा पुढे बळ नाही कोणाचे सबळ, आणि करी देवावरी सत्ता. कोण? भाव. देवाला सुद्धा सत्तेनं राबवून घेणारा, निम्या राच्याला पाठ अंधारचं इंधारचं आडरणात कशातनं बी बिलं काढणारा भाव आहे. भाव देवापेक्षा मोठा कोण आहे? मग भाव आहे. भाव. म्हणून भाव जागा होणं हे गरजेचं आहे. आणि भावात अंतर पडलं की विषय मिटला. भाव जागा झाला की कशातनं बिन किती बी वाजता बिलं, जागच्या जागेला केलेल्या भजनाची बिलं काढायला फक्त भाव कारणीभूत आहे. पण भाव जागा झाला पाहिजे. भाव जागा झाला, मातीतनं बिलं काढते, कागदातनं बिलं काढते, लाकडातनं, दगडातनं, कशातनं बी. नाही तरी गावोगावच्या देवळात मूर्त्या कशाच्या येत्या? कशाच्या? मग दगड पावते ती का नाही पावते ती? दगडातनं बिलं काढायसाठी कोण लागते? तोंड. भाव लागते. भाव. सगळ्या मूर्त्या दगडाच्याच आहेत, पण कामं होते ते का नाही श्रद्धा ठेवल्यावर. हा भाव बरी तया तारील पासन, भाव बरी तया तारील पासन, दुर्जन सज्जन काय करी, भाव धरी तया तारील पाषाण, दुर्जना सज्जन काय करी. अहो दगड पावते ती कुणामुळं? भावामुळं. कुणामुळं? दुसरं कोणच नाही, फक्त भाव. मातीतनं बिलं काढली, मातीतनं. तुम्हाला एकच सिद्धांत सांगतो, वेळ संपत आली. असंच आमच्या ह्या वारकरी संस्थेतले सारखे बारकं पोरगं होते बरं का, मच्छिंद्र महाराज महाभारतात.
आणि त्या पोराला धनुर्विद्या शिकायची इच्छा झाली. आणि त्या काळात एकच विशारद मास्तर धनुर्विद्या शिकवणारा द्रोणाचार्य. मग ते पोरग डायरेक्ट द्रोणाचार्याकडे गेलं. श्री संताचे माथा चरणावरील साष्टांग हे करी दंडवत घातला, प्रणिपात केला, उठलं, गुरुचे पाय धरलं. गुरुजी, माझी तीव्र इच्छा आहे, तुमच्याकडून धनुर्विद्या मला शिकायची आहे. मग द्रोणाचार्य म्हणजे वजनातला कार्यक्रम. कुठला आहे तो? ते म्हणला लाडोळ्याचा आहे. पोराला विचार, चौकशी चालू झाली संस्थेवर गेल्यावर. कुठला आहे? लाडोळ्याचा आहे. कोणाचा आहे? ती म्हणला कोळ्याचा आहे. निक माघारी का? कोळ्या माळ्याची लेकरं शिकवित नसतो म्हणला मी. कोण? द्रोणाचार्य. धर्म आडवाला का? तुला कसं शिकवणार? माझ्या शाळेत सगळी राजाची पोरं आहे ती, 5 पांडव 100 कौरव. ह्याच्यात कसा तुझा गोंधळ व्हायचा? बरं का? मग त्याचं बी काही चुकीचं नव्हतं, त्यालाही तिथं आडवंच होतं. हे राजघराण्याचा शिक्षक होता. कोण? गडी बामण. आणि त्यानं सांगितलं, तुझा आणि ह्या पोराशींचा संस्थेत मेळ बसणार. तसं आमच्या संस्थेत काय नाही बरं का, कुणाची असू द्या, सर्व धर्म समूह. कारण वारकऱ्याला जात नाही. वर्णाभिमाने कोण झाले पावन. आणि ऐसे द्या सांगून अंतजात येऊन तरले हरिभजने तयासी पुराणे भाट झाले. उन्नीस ताभंगा का वैस तुळाधार गोरा तुकुंबार धागा हा ताबार रोहिदास कबीर मोमीन लतिफा मुसलमान सेना नाविजान कानोपात्रा खोदू पिंजारी तो दादू भजनी आबेदो हरीचे पायी चोका मेळा बंका जातीचे महार आणि त्याची सर्वेश्वर हा नामयाची जणी कोणतीचा भाव जेवी पंढरराव मैराळ जनक. त्याचं तर कुळच माहित नाही, कोण कुळ त्याचे. महिमान तयाचे काय वानू याता याती धर्म निर्णय ऐसा वेद शास्त्री. निर्णय ऐसा वेद शास्त्री. शास्त्राचा आणि वेदाचा निर्णय आहे. मग तुम्हाला खरं वाटत नसेल तर तुका म्हणे तुम्ही विचारावे ग्रंथी आणि तारिले पतित. तरी सुद्धा द्रोणाचार्यानं आकड हाणली का नाही भाऊ? एकलव्याला माघारी पाठवलं का नाही? कोळ्याचा म्हणून एकलव्याला माघारी पाठवलं. तुला शिकवित ना रे, निघ म्हणले. माझ्याकडे राजाची लेकरं शिकते ती. जगातला महाभारताचा राजा पंडू राजा आणि धृतराष्ट्र असे सगळे भारतावर राज्य करणारी त्याची लेकरं माझ्या संस्थेत. तू कुठंही तो गोंधळ घालतो फाटक्या कापडाचा. हाकलला माघारी. कुणाला? एकलव्याला. हाकलला का नाही? सगळ्याला माहीत आहे हाकलला. एकलव्य म्हणला आपल्याला लहान वयात पोरव तुमच्यासारखाच होता, त्याला हट्टच धरला. नाही म्हणलं आपल्याला धनुर्विद्या शिकायची आहे आणि ह्याच बाबाकडून शिकायची आहे. त्यानं जाता जाताच जंगलाच्या कडेला डोंगराच्या पायथ्याला राहत होता तो. कोळी असल्यामुळं शिकार करायचा असा या ठिकाणी त्याचा धंदा आणि तो जंगलातच राहायचा. जाता जाताच त्यानं या ठिकाणी माती गोळा केली. उरुशेनी नावे माती डोंगरी जयापाशी होती. तया कोळी किया त्रिजगती एकवीत केला. मातीचा द्रोणू केला. मातीचा द्रोणाचार्य केलाय कुणी? कोळ्याच्या पोरानं. तया कोळी किया भाव फळाला. मातीचा द्रोणाचार्याचा पुतळा केला आणि त्या पुतळ्या कुंड 12 वर्ष त्याच्या पुढं अनुष्ठान लावून धनुर्विद्येचा अभ्यास केला. कशामुळं? अय माया झोपला का तुम्ही? मातीच्या पुतळ्या कुंड शिकला. कोण? एकलव्या. ती पुतळा केला गुरुजीचा द्रोणाचार्याचा मातीचा, असं झोपडी बांधून तंबू मारून त्याला दरवाजा केला, त्याला पडदा बसवला आणि त्याची रोज पूजा करायची. आणि त्या धनुर्विद्या त्या पुतळ्याच्या समोर बसून धनुष्याला बाण लावून ठाण मांडून धनुर्विद्या शिकला. 12 वर्षाचं एक तप झालं. पुतळ्यानंच त्याला शिकवलं मातीच्या. त्याला काहीच गच म कळत नव्हतं त्यातलं, पण इतकं निष्णात झालं. एक दिवशी असं सकाळी 10-11 वाजता साधना करत होतं धनुष्यबाणाची आणि एवढ्यात एक कुत्रं भुकायला लागलं. कोण भुकायला लागलं? नाहीतर काय माणसं भुकते ती होय, कुत्रंच भुकत आहे. भुकतंय त्याचं नाव काय? विनाकारण भुकणार. काय त्याला कीर्तन कळत नाही, भजन कळत नाही, माणसं कळत नाही, पाहुणा आलेला कळत नाही. विनाकारण जे भुकतं त्याचं नाव काय? कुत्र. आणि हे साधना करायला लागलं आणि कुत्रं भुकायला लागलं. एकलव्य म्हणलं ह्यानं आपल्याला व्यत्यय आणायला लागले, पण कुत्र्याला बाण नाही मारला. कुत्र्याचा आवाज बंद करायसाठी एकलव्यानं कुत्र्याच्या तोंडात 7 बाण मारले. ऐ पोराव, किती बाण मारले? कुणाच्या तोंडात? कुत्र्याच्या तोंडात. कुत्र्याला एमडी खर्चटू सुद्धा दिलं नाही त्यानं. नुसतं कुत्र्याचा आवाज बंद कारखाना बाप्पा. त्याला जखम होऊ दिली नाही कुत्र्याला. 7 बाण नुसतं तोंडात मारलं आणि ते बाण तोंडात घेऊन कुत्रं जंगलात फिरायला लागलं. आणि त्याच दिवशी द्रोणाचार्य ह्या पोराशींचा सराव घेण्यासाठी जंगलात धनुर्विद्येचा प्रॅक्टिस करायला आली होती. आणि नेमकं द्रोणाचार्याच्या आणि अर्जुनाच्या रथाला हे कुत्रं आडवं आलं
आणि द्रोणाचार्यानं बघितलं कुत्र्याच्या तोंडात 7 बाण मारले तर तरी कुत्रं शेपूट ताईट करून फिरते, भानगड काय? त्याला असल्या उकाड्यात थंड वाजून आली. कुणाला? त्या बामणाला, द्रोणाचार्याला. कुणी हाणला असतील बाण म्हणला ह्याला असं. आणि मग ते असं गरगरल्याने खाली बसलं. अर्जुन म्हणला गुरुजी काय झालं, चक्कर आली का? ते म्हणला चक्कर यायसारखंच आहे, पुढं बघ. त्यांना अर्जुनानं बघितलं, बापरे, कुत्र्याच्या तोंडात 7 बाण तरी कुत्रं टिचित आहे, त्याच्यामुळंच मला थंड वाजून आली. पहिले एक काम कर म्हणजे ते कुत्रं धरून आण. ते पांडव कौरव गेले, कुत्र्याला याला टाकला धरून आणलं. त्या गुरुजीने एक 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 कुत्र्याच्या तोंडातला बाण काढला. 7 बाण काढले. कुत्र्याचं तोंड आतनं चेक केलं, कुत्र्याला खरचटलं सुद्धा नव्हतं, कुत्रं हुशारवारीत. आणि मग अर्जुन म्हणला गुरुजी हे असलं तुम्ही आम्हाला शिकवलंच नाही. काय म्हणला गुरुजी, तुम्ही आम्हाला ही असली विद्या शिकवलीच नाही. आवाज बंद कारखाना. ती म्हणला मलाच येत नाही, तुला काय शिकवू? असं कसं होतंय म्हणला, तुम्ही मला वचन दिलंय काय, जगातला 1 नंबर सर्वश्रेष्ठ धनुर्धारी बनवीन असं मला तुम्ही वचन दिलं, आणि ही येत नाही म्हणून सांगताव काय? मग तुम्ही 1 नंबर कसं बनवणार? त्याचीच अडचण आहे म्हणून तर थंड वाजून आली म्हणला. वचन दिलेलं होतं ना 1 नंबर करीन म्हणून. पण अर्जुनापेक्षा पुढचं टेक्निक एकलव्याकडे होतं. त्यामुळं ते वर्चस्व दुर्योधनाला त्या द्रोणाचार्याला खटकलं. मला हुडकाय पाहिजे, हे कोण आहे धनुर्धारी बघाय पाहिजे. सगळीच कामाला 100 कौरव, 5 पांडव, द्रोणाचार्य हुडकाय लागली. एके ठिकाणी त्यांनी बघितलं कुणीतरी पोरगं तरुण ह्यांच्याच वयाचं धनुष्याची प्रॅक्टिस करतंय, बाण मारतंय. पाठीमागनं जाऊन द्रोणाचार्याने त्याच्या पाठीवर थाप मारली आणि त्याला विचारलं, काय रे काय ह्या कुत्र्याच्या तोंडात कोणी बाण मारलं? ते म्हणलं गुरुजी म्याच मारलं. त्यानं द्रोणाचार्याचं दर्शन घेतलं. म्या मारलं म्हणल्यावर द्रोणाचार्य उभ्या जाग्याला काळवंडला. आता अर्जुनाला मी 1 नंबर बनवितो म्हणलंय, पण अर्जुनाच्या पुढची जात आहे. आता हे आपल्या तोंडाला काळं लावायचंच काम झालंय. आणि मग द्रोणाचार्याने बारीक तोंड करून विचारलं, काय रे कुणाकडे शिकला ही धनुर्विद्या? मग एकलव्य होता. एकलव्य म्हणला गुरुजी तुम्हाला माझ्या गुरुचं दर्शन घ्यायचं आहे का? गुरुजी आहेत म्हणजे चला, आश्रमात गुरुजी आहेत, आमचे गुरुजी आम्हाला शिकवणारे गुरुजी आमच्या आश्रमात आहेत. म्हणलं ह्याचा आश्रम कधीच कानावर नाही, पण कसा जंगलात कसा आश्रम, बोबाट नाही, एवढा मोठा धनुर्धारी काय गुरुजी कोण असेल? आणि डोकं गरगर फिरायला लागलं. ही सगळीच गेली. 100 कौरव, 5 पांडव, द्रोणाचार्य. त्याची आपली कोप होती, घोडकोप केलेली, पानाची झोपडी बनवलेली आणि त्याला पडदा लावलेला कपडाचा. तो एकलव्य गेला, त्यानं तो झोपडीचा पडदा असा दूर केला, साष्टांग प्रेमात करून गुरुचं दर्शन घेतलं आणि द्रोणाचार्याला सांगितलं जावा आमचे गुरुजी झोपडीत आहेत. द्रोणाचार्य म्हणला आता कसला असेल ह्याचा गुरुजी कोणा ठाऊक. आणि द्रोणाचार्य गेला आणि त्यानं असं बघितलं द्रोणाचार्यानं, तर द्रोणाचार्याचाच मातीचा पुतळा होता. मातीचा द्रोणू केला, मातीचा द्रोणाचार्य करून मातीकडून शिकला का नाही शिकला? हा. आणि मग द्रोणाचार्य म्हणला का ही तर माझाच पुतळा आहे. म्हणला गुरुजी तुमचाच पुतळा आहे, तुमच्या मातीच्या पुतळ्याकडून मी शिकलो. मी बारका असताना आलतो म्हणला बारशीला तुमच्या संस्थेत बरं का, पण तुम्ही मला हाकललं राजाच्या लेकरात तू कोळ्या माळ्याचा कुठं शिकणार म्हणून. त्याच्यामुळं मी तुमचा मातीचा पुतळा केला आणि त्याच्याकडून शिकलं. भाव पाहिजे, भाव. आणि मग या ठिकाणी द्रोणाचार्य हादरला. म्हणजे तू माझ्या पुतळ्याकडून शिकला? हो गुरुजी. मग माझी गुरुदक्षिणा काय मागाल ते आताच देतो. गुरुदक्षिणा मागितली द्रोणाचार्याने. संकल्प सोड. एकलव्यानं संकल्प सोडला आणि द्रोणाचार्यानं कपट केलं. अर्जुनाला 1 नंबर आणायसाठी द्रोणाचार्यानं गुरुदक्षिणा म्हणून एकलव्याच्या उजव्या हाताचा अंगठा कापून मागितला. माहीत आहे का नाही सगळ्याला? मग नीट मिळाला का मारताना पुन्हा विठाला विठाला कर्माची फळं कुणालाही चुकत नाहीत. महाभारतात बघा कशी मेले ती पुन्हा पुन्हा. फळं कुणाला चुकत? बामण असू द्या, गुरुजी असू द्या, गुरुजीचा बाप, सगळे आजा पंजा, देवदेवाचा बाप, सगळी संघ असू द्या, कर्म कुणालाही चुकत नाही. केले कर्म झाले त्याची भोगा आले आणि उपजले मेले जाऊ द्या, तिकडे कर्माकडे जायचं नाही. मला एवढं सांगा, एकलव्या मातीच्या पुतळ्याकडून शिकला का नाही? हिकले अंगाची शिकला का नाही? बरं तुमचं काय म्हणणं आहे? एकलव्या मातीच्या पुतळ्याकडून शिकला का नाही? तुमचं शिकला. मग मातीचा पुतळा जर शिकवित असता तर मास्तरची भरतीच केली नसती. सगळ्या शाळांनी 2-2 गुरुजी, ही गणिताचा ही इंग्रजीचा, पोरं शिका, पगारी द्यायला पैसे कुठे? सगळ्या बाबतीत असं होतंय का? होत नाही ना. माती शिकवित नाही, पण भावामुळं तया कोळी किया भाव फळला. इतकं भाव हे वजनदार गिऱ्हाईक आहे. अहो एक वेळा तर भक्त प्रल्हादासाठी लाकडातनं बिल काढले.
संभी नारायण प्रगट खांबावरी लाथ मारिली दुर्जने भक्त प्रल्हादासाठी हिरण्यकशिपू वैतागला म्हणला, ए प्रल्हादा तुझा नार्य हाय तरी कुठं? ती म्हणला कुठे द्या? येरू म्हणे काष्टी पाशानी सकळ आहे वनमाळे जे ते या खांबात आहे काय? हाय म्हणला की खांबावर लात मारली, खांबातूनच नरसिंह प्रकट झाला. ही भावाची उदाहरणं आहेत. कशाची उदाहरणं आहेत? भाव जागा झाला, शुद्ध ज्याचा भाव झाला आणि दुरी नाही देव त्याला. देव म्हणजेच भाव आहे. बिढाला बिढाला म्हणून भाव जागा होण्यासाठी देवातन आपल्यात अंतर पडता कामा नये. म्हणून तुकोबराय म्हणतात, आता माझ्या भावा अंतर आहे नको देवा. भाव जागा आपदून आपदून करावा लागतो, सहजासहजी होत नाही. हा भाव एकदा जागा झाला की तो देवच असतो. ज्याचा जागा झाला तो देवच होतो, भक्त राहतच नाही. तो देवातन भक्तात त्याच्यात फरकच राहत नाही. त्याची इतकी ताकद असते. ती म्हणील ती पूर्व दिशा. हा सूर्य पश्चिमेकडे उगवतो म्हणलं की तिकडेच उगवतो, इतकी ताकद आहे भावाची. बिढाला बिढाला पण या भावाला एकाच गोष्टीची अलर्जी आहे. भावाचं सगळ्या संघ जमते. भावाचं कामासंग जमते, क्रोधासंग जमते, मदासंग जमते, मत्सरासंग जमते, लोभासंग जमते. अशा मनीषा तृष्णा वासना भोली भ्रांती ह्या सगळ्या गावकी संघ भावकी संघ जमते. कुणाचं? भावाचं. सगळ्याला धरू नये. मला सांगा, कामांध माणसाकडे भावना असतात का नसतात? कामात आंधळा झालेला माणूस कुठंतरी भावना, लय रागीट माणसाच्या भावना नसतात काय? कुठं कुठं भावना असतात. कामी माणसाच्या भावना असतात, क्रोधी माणसाच्या भावना असतात, लोभी माणसाच्या भावना असतात, दंभी माणसाच्या भावना असतात, अहंकारी माणसालाही भाव असतो. भावाचा सगळ्या संघ जुळतंय. एवम कुणीही कसलाही खालच्या पातळीचा विकल्प असू द्या, विकार असू द्या, त्याच्या संघ भावाचं जुळतंय. कुणा संघच त्याचं खटकत नाही. सगळ्या संघ दुसते. कुणाची? भावाची. भावाची या सगळ्या विकारासंग दुसते. पण एकच गोष्ट त्या भावाला या ठिकाणी एकाच गोष्टीची अलर्जी आहे. त्याचा आणि त्याचा 36 आकडा आहे. भाव जागा होतो. सगळ्या संघ भावाचं जमतंय. काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार अशा मनीषा तसना वासना हे जेवढे बी विकाराचं टीम आहे, ह्या सगळ्या विकाराबरोबर कामाचं जुळतंय. दुस्ती होती आणि ते चलत राहते. एका मेळानं चलते. फक्त या भावाला या संसारामध्ये एकाच वस्तूची अलर्जी आहे, एक जणाचीच अलर्जी आहे. आणि त्या अलर्जिक वस्तूचं नाव आहे संशय. विठाला विठाला कुणाची अलर्जी आहे? भाव जागा होईल बी, पण जागा झालेला भावाला एक जणाची अलर्जी आहे. कुणाची? फक्त संशयाची. संशय निस्ता खिडकीतनं जरी वाकून बघितलं भावाकडं, पुन्हा कुठेही नेऊन नाश्ता खाऊ घालतो म्हणलं तरी भाव थांबत. हा तुला काही देतो म्हणलं तरी भाव थांबत नाही. संशयाचं आणि भावाचं इतकं वाकडं आहे. पण ज्ञानोबराची भाषा आहे, म्हणून संशयाहुनी थोर आणिक नाही पाप घोर, हा विनाशाची वाघूर प्राणी असी. संशयासारखं मोठं पाप जगात नाही. माणसाला सर्वनाश करायची जाळे जाळी. वागर म्हणजे जाळी. मासा धरायची वागर असते, सशी धरायची वागर असते. एकदा अडकला की तो प्राणी मरतो. तसं माणसं मारायची वागर म्हणजे संशय. विठाला 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 संशय कळतो ना. म्हणून माणसाने कधी कुणावर संशय घ्यायचा? बरं, संशय, ह्या संशयाचा जन्म कुठं झालाय? खऱ्याच्या आणि खोट्याच्या सांधीत झालाय. तिथं पाचर बसली, कळतं ना. खरं आणि खोटं ह्या दोन्हीच्या मध्ये जी सांग पडली फट. संधी वाता माझी तरळतो असे. ह्याचा जन्म कुठं झालाय बाप्पा? खरं आणि खोटं ह्याच्या बाँड्रीतनं शिवला जन्मला ही लिकरू. कोणचं? बस संशय खरं बी नसते आणि खोटं बी. आणि किती माणसाला जरी समजावून सांगायचा प्रयत्न केला तर माणसाच्या डोक्यातनं जात नाही. त्या गोष्टीचं नाव काय? शहाणा कीर्तनकार असू द्या, एखादा पक्वाजी असू द्या, आमच्या वारकरी संप्रदायातला सुद्धा, महाराज आज जाऊ द्या, दे सोडून. काय त्याचा विचार करायचा आहे? बोलला असेल, काहीतरी झालं असेल मागं, आणि द्या त्या संशय घेऊ नका, संशय द्या सोडून. नाही नाही महाराज, आपण काय करणार नाही.
फक्त आपल्याला खरं आहे का खोटं आहे बघायचं आहे. शहाणी सुद्धा माणसं संशय डोक्यातनं काढीत. ही संशयाची जात आहे आणि संशयाची उत्पत्तीच असे खऱ्याच्या आणि खोट्याच्या मधल्या फटीत जन्मले. त्याचं नाव काय? ते खरं बी नसतंय आणि खोटं बी नसतंय, पण सर्वनाशाला कारणीभूत ठरतंय. त्याचं नाव आहे संशय. आणि या संशयाची अलर्जी कोणाला आहे? भावाला आहे. संशय आला म्हणलं की भाव राहत नाही. हा, जुनी कीर्तनकार आम्ही बारका असताना, आम्ही लय लहान असताना नवीन गोष्ट सांगतो आणि कीर्तन संपवतो. त्यातनं गोष्ट महत्वाची नाही, सगळ्याच्या माहितीची आहे. त्यातली वर्म आपल्याला महत्वाची आहेत. बिडाला बिडाला जुन्या काळामध्ये, मागच्या काळात लाईटी फिटी नव्हत्या, रस्तं नव्हतं. त्या काळामध्ये जुन्या लय दिवसापूर्वीचा काळ, अशी लाईटी नव्हत्या, गॅस नव्हत्या, शेगड्या नव्हत्या, सिलेंडर, इस्टू असलं काहीच भानगड नव्हती. बरं, ते आपल्या लहानपणी नव्हतं ना, मागचं तर कशाला. आम्ही लहान असताना काड्याची डबडी नव्हती म्हणून. जुन्या बाया आहे का नाही? आम्ही लहान असताना सुद्धा काड्याची डबडी नव्हती. गावात काड्याची डबडी नव्हती, राखेल हे होतं घासलेट. पण त्यावेळेला बाया महिना 2 महिने चुली इजू देत नव्हत्या. सकाळचा स्वयंपाक झाला की रानगौरी शेणाचा पौ जरा ओलसर चुलीत पुरून जायचा रानात जाताना. संध्याकाळी रानात आलं की ते उकरायचं, त्यात इस्तू राहायचं, त्याच्यात काटक्यात टाकायच्या, हातपाय धुस्तून चूल पेटायची, चहा करायचा, पुन्हा चूल पेटलं, दुकान पेटलं. संध्याकाळी सगळी भांडी पिंडी घासायची झाली, पुन्हा एक रान टिपव चुलीत पुरायचं आणि झोपायचं. सकाळी उठलं की पुन्हा चूल चालू. असं होतं का? कसं होतं जुन्या बाया? आणि समजा तरसा बी एखादीचा चुकून इस्तू हिजलाच तर जिकडं धूर निघालाय तिकडं तवा घेऊन जायचं. मागच्या फाईली ओपन झाल्या का नाही? तवा घ्यायचा आणि ज्याची चूल पेटली त्याच्यातला इस्तू. हे आपल्या देखतचा काळ आहे. ह्याच्या बी मागं असं होतं, काड्याची डबडीच नव्हती त्या काळात, सुविधा नव्हत्या, लाईटी नव्हत्या. अशा काळात असं लाडोळ्यासारखं बारकं गाव, आणि त्या गावातला एक लाकूड तोडणारा माणूस, लाकूड विकून परंपरा उदरनिर्वाह करणारा माणूस. गावाच्या बाजूला जंगल होतं, गायरान होतं, आणि त्या गायरानाच्या कडेला राहिला. म्हणजे सकाळी उठल्या वाळले लाकडं 2 मोळ्या आणायच्या, गावात सगळ्या शेणला जळण पुरवायचं आणि जे आदली पहिली मिळेल त्याच्यावर त्याचं कुटुंब जागायचं, अशी परंपरा होती. सगळी कुळावर लोक होते. डोंगराच्या पायथ्याला जंगल आणि जंगलाच्या कडेला त्यानं घर घातलेलं असा लाकूड तोड्या माणूस, लाडोळेसारखं गाव. आणि पाऊस पाहिला लागला की लयच लागायचो. पंचमीचं खट, सरावणातला खट, असं लागलं की पाऊस उघडच नव्हता. पुकातलं असं रिपरिप बारीक, आणि तसं पुकाचा लय पाऊस लागला. लाकूड तोड्याचं घर जंगलात. दिवस मावळा गेला. ती माय चुली पेटवायसाठी अब्दली चूल काय पेटना. 2-3 लेकर बारकी, एकापेक्षा एक जरा बारकी मोठी, म्हातारी 2-3 घरात 10-12 माणसाचं कुटुंब. आबदून तिनं चूल पेटवली त्या मायनं. आणि त्या जंगलामध्ये ती राहत होती, जंगलाच्या कडेला घर. आणि त्या जंगलात एक वाघ होता. पोरव काय होता? वाघ. कधी बधी लई पाऊस लागला, वाघाला भिजून दम निघायला गेलं की वाघ जावळीत त्या घराच्या वळचणीखाली येऊन आडोशाला बसायचा. कोण? वाघ. वळचणीखाली वाघ आलेला, जावळ पडलेली निटकीच. आणि ही माय चूल पिटवून फुकून बेचार झाली, शिंबूड पातळ झाला, तवा चूल पिटली. आणि मग इस्तू झाल्यावर लाकडं वली, वरनं ठिपका चालू, घरात गळायचं, छपराचं घर. आणि पाळण्यात टाकलेली एक लेकरू नेमकं ताना असं 2 वर्षाचं उठलं आणि रडायला लागलं. ती म्हणली, माय आता शिक चूल पिटली, तवा तापलाय, 4 भाकरी कराव्या म्हणत तर हे उठलं. आणि ते रडायला लागल्यावर त्या पाळण्यातल्या लेकराला माय समजावची, बाळ्या गप का, आपण जंगलात राहतोय, जंगलात मोठा हाती आहे, हाती येईल आणि तुला घेऊन जाईल, रडू नको. पण बाळ्या काय रडायचा? पुन्हा तिनं सूर बदलला, बाळ्या गप, जंगलात सिंह आहे, सिंह येईल आणि तुला घेऊन जाईल, गप, रडू नको, तुझ्या आवाजानं सिंह येईल. तरी बाळ्या सिंहाच्या बापाला भिना. पुन्हा माईनं सूर बदलला, तुला माहित आहे ना आपल्या जंगलात वाघ आहे, वाघ येईल आणि तुला खाऊन टाकील, बाळ्या रडू नको. वाघ वळसणी खालीच होता. कुठं होता? वाघ ही सगळा तमाशा माई लेकराचा ऐकत होता. बाळ्या वाघाच्या बापाला भिना. आसवल येईल म्हणलं भ्याला नाही, लांडगा येईल म्हणलं भ्याला नाही, कोलं कुत्रं वाघ सिंह कुणालाच बाळ्या भिना. एवढ्यामध्ये माईला पंचायत पडली, काय करावं गड्या. मग घर गळत होतं आणि भांडी लावली होती गळायच्या ठिकाणी, का ठिपकून पाणी पसरतंय, झोपायची पंचायत, पुन्हा छपराची घरं, सारवणाची घरं. म्हणून तिनं भांडं लावलेलं, एक पातेलं लावलेलं, अर्ध पातेलं पाण्यानं भरलेलं. आणि नेमकं मोठा गुळणा पाण्याचा त्या भांड्यात पडला, डुबुक्कन आवाज झाला. असाच झाला बरं. डुबुक आवाज झाल्यावर माईची टूप पिटली. ह्याला जवळचं सांगावं म्हणले, आता हे लांबच्याला भिना किसना दादा. तिनं सांगितलं, बाळ्या ऐक, आता डुबुक तुझ्या उशाला आलंय, आता वाजलं का नाही, आता गप, आता रडू नको,
नाहीतर डुबुक लय विचित्र आहे. तवर दुसरा ठिपका पडला, अनेक डुबुक नावा झाला. माय म्हणले तो तुझ्या उशालाच वाजत आहे, तिथं झालंय. आता इतक्या वेळ वाघाला भेला नाही, सिंहाला भेला नाही, कोल्या कुत्र्याला लांडग्याला कुणालाच नाही, पण डुबुक वाजायला लागले ना शेजारी, पाळण्याच्या कडेला वाजते. बाळ्या म्हणला ही लई चिटकले. ओ योगा दादा. आणि असा बाळ्याला धासत बसली, कशाची? डुबकाची म्हणा. हा अशी धासत बसली, पंचायत बसली, लईच कडेला वाजते म्हणला. असा धापा सुद्धा देना, पाक गप झाला, त्याचं रडणं पाक बंद झालं. कुणाचं? तवर दुसरा ठिपका पडायचा ना, आई म्हणायची ते बघ आले. कोण? हा डुबुक म्हणा. बाळ्या म्हणला ही डुबुक करामतीचा कडलाच येऊन बसले, आता हे जात आहे कधी कुणाच ठाऊक. बाळा थोडा वेळ गप बसला. हळूच दबक्या आवाजात आईला विचारलं, आई काय हे डुबुक काय प्रकार आहे? ती म्हणली लई चित्र आहे. कोण? डुबुक. म्हणजे काय करते? काय करीत नाही म्हणजे, आलं की पाठकोळी बसते. कोण? हा. आणि दुसरा वाईट गुण असा आहे, पाठकोळी बसलेलं पुन्हा उतरत. कोण? बाळ्या म्हणला आपल्या जर पाठकोळी बसलं. मग तिसरा एक वाईट गुण आईनं सांगितला, नुसतं पाठकोळी बसत नाही, हातात टिकून असते म्हणजे झटकीत राहते. हा असं निबार रेमटावतं, निबार हाणतंय. मग आता रडल काय बाळ्या? बाळ्या निस्ता शांत का? डुबुक येते, पाठकोळी बसते, दुसरा वाईट गुण उतरत नाही आणि गप बसत नाही, सारखं ठोकीत राहते. बाळ्यानं सूरच बंद केला रडायचा, पाक गप झाला. बाळ्या जसा गप झाला तसा वळचा निखालचा वाघ टेन्शनमध्ये. कुणाला टेन्शन आले? वाघाला. का? त्याने इतक्या वेळ ऐकलं होतं, हातीला पोर भेलं नाही, सिंहाला भेलं नाही, मला भेलं नाही, कुत्र्याला लांडग्याला कोल्याला भलं नाही, डुबुकला भेलं. त्या अर्थी डुबुक म्हणजे आपल्यापेक्षा बी चित्र कोणीतरी. ही संशय आहे. कुणाला? वाघाला संशय. वळचणी खालच्या वाघाचं काय डोकं करायचं काम नव्हतं, पण विनाकारण वाघाच्या टकुरीत भूत शिरलं. कशाचं? संशयाचं. समजा ही डुबुक म्हणजे आपल्यापेक्षा विचित्र आहे. आपल्याला पोर भेला नाही, डुबकाला भेटतं, याचा अर्थ डुबुक आपल्यापेक्षा सुद्धा निबार कोणीतरी जात आहे. आणि वाघाच्या डोक्यात विचारचक्र मास्तर सुरू झालं. वाघाने विचार केला, समजा चुकून ह्या डुबकानं बाळ्या सोलांना आपल्या पाठकोळी बसलं तर? कोण म्हणतंय? वाघ. विनाकारण संशय. कुणाला? वाघाला. समजा चुकून यदा कदाचित त्यानं बाळ्या सोल्ला पाळण्यातला आणि हे आपल्याच पाठकोळी बसलं तर, असा विचार कुणाला आलाय? वाघाला म्हणा. एवढ्यामध्ये त्याच गावातलं एक कैकाडी होतं. त्या कैकाड्याचं गाडो 2 दिवसापासून बेपत्ता. मच्छिंद्र महाराज. कुणाचं? कैकाड्याचं गाडो बेपत्ता. आणि ते असं हुडकून बेजार झालं. जावळ पडलेली होती. ते म्हणलं आता सगळ्या गावात 2 दिवस झालं बोंबलत हिंडलो, गाडो सापडलं नाही. हे लाकूड तोड्या जंगलात राहतं, ह्याला कुठं आडूळ झालाय का विचारून जावं म्हणून ह्याच्या वस्तीकडे झावळीत वरळ. कोण? कैकाडी. त्याच्या हातात एवढं टिकून होतं. कुणाच्या? कैकाड्याच्या. नेमका त्या लाकूड तोड्याच्या वस्तीकडे कैकाडी वळायला हीच सम काही गाठ पडली. इजच्या उजडानं वळसरी खालचा वाघ त्याला गाढवासारखा दिसला. कुणाला? कैकाड्याला. आणि जसा गाढवासारखा दिसला, आहार नालाय का म्हणला, इथं लाडुळ्याला लपून बसतो काय इकडं लाकूड तोड्याच्या वस्तीच्या वळसरीला बसतो काय? 2 दिवस झाला हरामखोरा, तुला हुडकून माझ्या पायाला खोटी आल्या, तुझं बघतो आता. कैकाडे हुशार होता, पळून जाईल म्हणला आपल्या आवाजानं. दबक्या पावलानं अंधारात कैकाडी जवळ गेला. कैकाड्याला रोज गाडवावर बसायची सवय. असा टप्प्यात वाघ येऊ दिला आणि गाडव समजून कैकाड्यानं जे उडी हाणली, वाघावर पकड धरली. जसा पाटकोळी बसला तसा निबार लांबक्या हाताने एक ठोका टाकला. कुणाला? वाघाला. वाघ म्हणला तरी माय सांगत होती. पाटकोळी बसते आणि पुन्हा उतरत, बर गप्पी बसत नाही, ठोकतय. बसलंच म्हणला आता आपल्याच पाटकोळी बसले. वाघाने 120चा स्पीड पकडला. बरं ह्या जातीला कैकाड्याला कळावं का नाही पळण्यावरनं? वाघ आहे का गाढव आहे? तरी ते कैकाडीवरनं म्हणते लईच वाघावर उडी हाणायला लागलाय. बरं तुझा माज जिर होतो म्हणला, तू 2 दिवस झालं फुकाडचं खाऊन बोंबलं थिंडून तुला मोकळ्या पायाला काय पुन्हा ठोका टाकायचं. त्याला वाघावर काय गाडवावर बसायची सवय होती. असं ठोकायला लागलं. वाघ म्हणला तरी बिचारी माई सांगत होती तवाच पळून जाय पाहिजे होतं, पण आता इलाज नाही, आपल्याला डुबकानं गाठलंय. तो वेगानं पळायला लागला.
वर्ण मारायचा काही काळी लईच पळायला लागला म्हणून त्या गाढवाला मारायचा, गाढव समजून वाघाला मारायचा आणि वाघ बिनशरीक जीवाच्या आकंदानं ह्याला वर्ण पाडून पळायसाठी पळायला लागला. पळता पळता ईद चमकली पुन्हा एकदा. काय चमकली? आणि त्या इजेच्या उजेडात ह्याला वाघ दिसला. जसा वाघ दिसला तसा काही कड्याचं काय झालाच आता काही कडे उतानाच माघारी. वा मीलोच म्हणला आता जगतच नाही. काय चूक केली म्हणला, गाढव समजून वाघावर बसलो, आपलं संपलंय, राम नाम सत्य, उताना मागं पडला. जसा काही काळी मागं पडला तसा वाघानं सुटकारा टाकला, श्वास टाकला, जमलं म्हणला. माईनं सांगितलं होतं एकदा डुबुक पाटकुळी बसलं की उतरत नाही, पण डुबुकांना आपल्याला एक संधी दिली बरं का. त्याच्यामुळं महागारी ओळून बघायचा विचार सुद्धा करायचा. ही डुबुक पडले खाली तवर आपलं घर गाठावं. वाघ पळून गेला, काही काळी महागारी आला, गोष्ट बाजूला ठेवा. पण हे कुटाणा झाला कशामुळं? वाघानं जे काही कड्याचा मार खाल्ला कशाच्या नादात नुसत्या. मग ती आपली बी बरबादी चालली. ही काय वाघाचं आणि काय कड्याचं सांगाय मी एवढ्या लांब आलो नाही बरं का. आपल्या प्रत्येकाच्या घरात डुबुक बसलंय बरं का, घर करून कशाचं संशयाचं. विठालं विठालं म्हणून देवा तुझ्यात माझ्यात अंतरच पडू देऊ नको, ही जेणेकरून संशयासारखी या ठिकाणी मधी घुसतील, मधी पाचरा पडतील, दुःखाच्या पाचरा पडू नये. म्हणून आता माझ्या भावा अंतराय नको देवा. देवा जर अंतर नाही पडलं, आले भागा ते करीतो आणि तुझे नाम उच्चारितो. कसं नाम उच्चारायचं मी सांगतो. हातानं टाळी वाजवा, शेवटचं भजन करा. विठोबा रखुमाई आता माझ्या भावा अंतराय नको देवा. आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो. विठाल विठाल वेळ आपली संपलेले. भाव असा मोठं गिरायक आहे परमार्थिक क्षेत्रातलं. भावाला संशयाची अडचण नाही. भाव जागा करा आणि पुन्हा संशयाला कसलाही थरा देऊ नका. म्हणून शानी माणसं कोणावर संशय घेत नाहीत. संशय नावाच्या जातीला जन्मूच देत नाहीत. खऱ्याच्या आणि खोट्याच्या मध्ये शांतच राहू देत नाहीत. जागच्या जागाला नाही निवाडा करावा. म्हणून संशयाला थारा देऊ नये. भाव जागा झाला तर सगळा देव तिथंच आहे. भाव म्हणजेच देव आहे. पण त्याला संशय आला की मग या ठिकाणी भाव जागा होत नाही. तुम्हाला बाळक्रीडेतलं एकच प्रमाण सांगतो. देवानं आपल्यावर किती कुणाचं प्रेम आहे हे बघण्यासाठी भगवान श्रीकृष्णानं बारक्या वयात एक लीला केली. चेंडू फळी खेळत होता क्रिकेट आणि देवानं चेंडूला बॅट मारली, फळी मारली, तसा चेंडू कळबाच्या झाडावर जाऊन अडकला. कदंबाचं झाड शेवग्यासारखं ठिसूळ झाड असते. पोरं म्हणले देवा त्या फाट्यावर चढू नको, कडूला यमुना नदी कालियाचा डोह आहे. तरी सुद्धा देव डेरिंगनं बारका असा वर चालला. हाताला चेंडू येईना म्हणला. माया केली देवानं आणि बारक्या फाट्याकडे गेला. जसा गेला तसा फाटा मोडून ढोहात पडला. कोण? कृष्ण. गड्या ओ कृष्ण गडी आपला यमुना डोही बुडाला. बुडाला देव ढोहात पडला म्हणल्यावर आता ती ढोह म्हणजे इतका विचित्र होता. त्या ढोहाच्या वरनं 1000 फुटावरनं जर एखादा पक्षी गेला त्या विषाच्या धपकारानं तो पक्षी ढोहात पडायचा आणि मग कालिया त्याला खायचा. असला विचित्र ढोह होता. त्याच्यात देव पडलाय. मग कडची लेकरं 9 लाख गोपाळ लागली रडायला. काठीच कोल्हाळ करीत आधी सगळी कडलाच रडायला लागली, बोंबलायला लागली. काय बाई गेली आणि यशोदेला सांगितलं. यशोदे कृष्णगडी आपला यमुनेच्या ढोहात पडला. आता आई आहे म्हातारपणाला 7-9 झालेलं. जे वरडायला लागली यशोदा मागचा मोरचा विचार न करता नदीकडे पळाली यमुनेच्या कडेला. तिला धराय 2-4 बाया आणि नुसती पळायची. मला का देवाला नेलं नाही?
7 नवसानं झालेलं म्हातारपणाला झालेलं लेकरू माझं देवानं ढोहात पाडलं. मला जगून काय करायचं आहे? मला सोडा पडू द्या मनाची रिवर्स घेर टाकायची. निस्ता आपण म्हणायचंच असते. एखाद्या चितेपशी गेलं ना अशी लई उदाहरणं रोज आपल्याला. तिला सोडा बरं मोकळं कसं काय उडी टाकते बघू द्या. पोळल्या पोळल्या माघारी सर्कल. अरे देवाची आई, देव जिच्या पोटी जन्माला देवकीने वाहिला आणि यशोदेने पाळलेला, त्या यशोदेचा देवावर विश्वास नाही. तुकोबरायने त्याचं वर्णन केलं. मला सोडा म्हणायची यशोदान मागं सरकायची. पुढं जा ना ढोकड, मागं कशाला सरकत? तिच्या पायाचा फोटो काढून गात्यात छपला. मागे सरे माय पाऊला पाऊली, मागे सरे माय पाऊला पाऊली, मागे सरे माय पाऊला पाऊली, आपुलेची घाटी भाग्य अंगे, मागे सरे माय पाऊला पाऊली. मला सोडा म्हणायची माग सरकायची. कोण? किसनाची आई. आपल्या आईचं नाही, किसनाच्या आईचं चाललंय. मला राहून काय करायचं आहे म्हणायची माग सरकायची. नदीकडे जात मागे सरे माय पाऊला पाऊलीने आपल्याची घाली धाकी अंग, माग अंग ढकलायची पण पुढं ढकलत नव्हती. मग देवानं कोणाच्या मनात काय काय चाललंय ती बघितलं. मग देवे दिली बुडी. पुन्हा बोलला. पुन्हा काल यायचं काय? तिकडं आपल्याला जायचं नाही. पण हा संशय, देवाच्या आईला संशय आला तरी देव तिच्यापाशी थांबला. असे विचित्र आहे. देवाच्या आईचा देवावर विश्वास नाही ना, आपला विश्वास असेल होय. मग विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता. मग संशय येता कामा नाही. संशय नाही आला, आले भागा ते करतो. देवा माझ्या वाटेला जे आले ना ते काम मी करतो. कारण का कुठलंच काम बारकं नाही, मोठं नाही. उच्च नीच काही नेने भगवंत. आणि तिष्ठे भाव भक्त. काय बघून? भाव बघून. तुका म्हणे होय भाव्याची संतोषीन वशे नामापाशी आपुल्या. आले भागा ते करीतून तुझे नाम विचारतो. दासीपुत्र कन्या यादी वाचून घ्या. देवानं कुणाकुणाची काय काय केली कामं केली. नीचपणातली कामं सुद्धा देवानं केली. दैत्यागरी रक्षी प्रल्हाद असे चर्म रंगू लागे. काताडी जनावराची मेलेल्या मड्याची काताडी काढायची, छालायची, रांधायची, केस काढायची. ही चांगला धंदा आहे का? चांगला धंदा आहे. ती देवानं केला का नाही? चर्म रंगू लागे रोहिदासा. आणि कबीराच्या मागे बरं सज्जन कसा या विकू लागे. मट नाही कायचा धंदा बरा आहे काय? अय मटणी काय बरं? ते बी जनावराचं गायी कापून सज्जन खटीक होता. आणि त्या सज्जन कसायासाठी देवानं ऐकलं का नाही? मग सज्जन कसाया विकू लागे, माळ्या सावत्यास खुरपू लागे. नरहरी सोनारा चोख्या मेळ्या संगे गुरवरली मेलेली. नामयाची जणी सभेची शनी गौऱ्या याचल्या गौऱ्या. धर्माघरी पाणी वाहे जडी. नाम्या सवे जेवी नहू संकुचित ज्ञानी याची विंत. अर्जुनाचे रती होय हा सारथीन बक्षी पोहे पिती. गवळ्यांचे घरी अंगे गाय वळी द्वारपाळ बळी. एकोबाचे ऋण फेडी ऋषिकेशी. अंबऋषीची सोशी मीराबाईसाठी. दामाजीचा झाला पाडेवर घडी माते वाहे गोऱ्या कुंभाराची. सगळी हलकी भारी काम. कुठलंच काम भारी नाही हलकं नाही. आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो. हा मन देवा हे मन विचित्र आहे. मन फक्त बांधून ठेव. दृढ माझे मन येथे राखावे बांधून. कारण मन हे विचित्र आहे. बहुत चंचल चपल असं मन आहे. हे मनाला तेवढं तुझ्या पायावर बांधून ठेव. आणि एवढंच नाही, शेवटच्या चरणात सांगतात माझ्या मनात बाकीच्या वाटा फुटू देऊ नको. तुका म्हणे वाटे नका फुटू देऊ फाटे. तुका म्हणे वाटे, 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 तुका म्हणे नका फुटो देऊ
फुटो देवो फाटे बाकी काही कर, माझं मन तुझ्या पायावर बांधून ठेव आणि या मनाला वाटा फुटू देऊ नको. तुका म्हणे वाटे नका फुटू देऊ फाटे, एकच वाट राहावी देवा तुझ्या दरबारात यायची, बाकीच्या फाटा फनगड्या ह्या मनाला फुटूच देऊ नको. ही विशेष अशी या ठिकाणी खास मागणी जगद्गुरु तुकोबराय भगवान पंढरीस परमात्म्याला करतात. ज्ञानेश्वर माऊली जय ज्ञानेश्वर माऊली तुकाराम 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 आता माझ्या भावा अंतराय नको देवा, आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो, दृढ माझे मन इथे राखावे बांधून. तुका म्हणे वाटे नका फुटू देऊ फाटे, आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो. जगद्गुरु तुकोबरायचा हा मागणीपर सदरातील गोड अभंग, या अभंगावर यथामती आता अवकाश थोडंसं चिंतन करण्याचा प्रयत्न केला. या सेवेसाठी सगळे टाळकरी वृंद, गुणजन, गायनाचार्य मंडळी, मृदंगाचार्य, विनेकरी, श्रोते सज्जन, मायबाप दोन्ही चोपदार आणि सिस्टीमवाले आणि यूट्यूबवाले या सर्वांचं उत्कृष्ट सहकार्य, त्याबद्दल सर्वांचं व्यक्त करतो. बोलता बोलता माझ्याकडून काही कमी जास्त झाला असेल किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन हे सिद्धी नेले येत माझे जे उरले पाईक, पण तरी निवण ते पुरते अधिक ते सरते करून घ्या तुम्हा विनवतो असे. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती, नोहे अंग भुत्युक्ती, नोहे या उपदेश तुमचे बडबडील शेष, तुमच्या कृपेचे पोसणे, जन्मोजन मी तुका म्हणे झालेली सेवा. भगवान ज्ञानोबरायांच्या चरणी, भगवान तुकोबरायांच्या चरणी, पंढरीश परमात्म्याच्या चरणी, सदानंद महाराजांच्या चरणी समर्पित करून विठ्ठल जय जय